नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जमिनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत। यामुळे आता धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि पर्यायी जमीन वाटपाचा प्रदीर्घ काळापासून खितपत पडलेला प्रश्न निकाली निघणार आहे। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी मोठा त्याग केला असून त्यांना पर्यायी जमीन देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं बैठकीत सांगण्यात आलंय। कोविड काळात आई वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पीएम केअर्स योजनेचा फायदा मिळतोय। मुलांच्या आर्थिक बचतीच्या अनुषंगानं तसेच शैक्षणिक आणि भविष्यातील संधीबाबत समुपदेशन करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील 18 वर्षाखालील 90 अनाथ मुले या कार्यशाळेला उपस्थित होती। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनं प्रवाशांच्या सुरक्षेला गांभीर्यानं घेतलंय। प्रवासात बसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे। तसेच हे कॅमेरे AI तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत। शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून अरबी समुद्रात दाखल झालाय। 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यानंतर 5 जून पर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। सध्या राज्यातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणी साठा उरलाय। मान्सूनमुळे पाणी टंचाई दूर होईल अशी आशा व्यक्त केली जाते। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाने कबड्डी क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवलाय। या गावी गेल्या 83 वर्षांपासून कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जाते, ज्यात अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचा समावेश असून हा कबड्डी प्रेमींसाठी एक मोठा उत्सवच असतो। केळीवेळी हे गाव कबड्डीची पंढरी म्हणून ओळखलं जातं। येत्या रविवारी म्हणजेच 18 मे रोजी इस्रो आपला 101 वा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी जाहीर केली आहे। देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इस्रोने काही कार्यक्रम नियोजित केले आहेत। या अंतर्गत रविवारी उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे। जानेवारीमध्येच श्रीहरिकोटा येथून 100वा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित झाला होता। बिहारमधील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने 56 सुवर्ण आणि 45 रौप्यांसह 148 पदकांसह प्रथम स्थान पटकावले आहे, तर हरियाणा 33 सुवर्ण आणि 26 रौप्यांसह 103 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थान 22 सुवर्ण आणि 11 रौप्यांसह 54 पदकांसह पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे। युथ गेम्सचा आज पाटण्यातील पाटलीपुत्र स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी भव्य समारोह होणार आहे। भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंवर आमिर खान आणि राजकुमार हिरानी चित्रपट बनवणार आहेत। या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून आमिर खान त्याचे सितारे जमीन पर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच या नवीन चित्रपटातील भूमिकेची तयारी सुरू करेल। राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि 2 लेखक गेल्या 4 वर्षांपासून या चित्रपटाच्या पटकथेवर काम करतायत। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।